आजचा प्रयोग फसतोय का सक्सेसफुल होतोय ते आता बघायचं। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या, तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडला। एक शॉर्ट स्टोरी मी तुमच्याबरोबर शेअर केली होती त्या दिवशी जे काय झालं त्याच्याबद्दल, आणि कमेंट्स खूप छान होत्या। मोस्टली सियानाला ते टिन्सल खूप छान दिसतात केसामध्ये, ते सगळ्यांनी लिहिलं होतं, सो थँक्यू। पटकन मी पहिल्यांदा जे महत्वाचं आहे व्हिडिओ स्टार्ट झाल्या झाल्या बोलून घेते, कारण की मग नंतर काय होतं कशात तरी मी बिझी होऊन जाते आणि मग महत्वाचं जे मला बोलायचं असतं ते राहून जातं। सो त्यामुळे व्हिडिओची सुरुवात मी पहिल्यांदा जेव्हा केव्हा मला थँक्स म्हणायचं असतं तुम्हाला सगळ्यांना, तर तेव्हा मी पहिल्यांदा सुरुवातीला ते म्हणून घेते। दुपारची वेळ बाय द वे, बाहेर खूप जास्त गरम आहे, तुम्ही बघताच आहात, आणि ऊन पण खूप जास्त आहे बाहेर। तर मी सांगत होते की दुपारची वेळ आहे आणि आई होती इतके दिवस, तर त्यावेळेस कसं घरी कोणीतरी सतत असायचं। माझं वरती काम संपलं, म्हणजे मी कामासाठी वरती बसते, कम्प्युटरचा सेटअप वगैरे माझं तिथे डेस्क आहे। तर जेव्हा मी खाली यायचे ना तर आई इथे असायची, सो खूप छान वाटायचं। आणि आता आई शिकागोला जाऊन झालेले आहेत आय थिंक 2 आठवडे, आणि आता मी खाली येते तर कोणीच नसतं, मी एकटीच असते। मुलं समर कॅम्पला गेलेली आहेत आज। मध्यंतरी 1 आठवडा मुलं घरी होती, तर त्यामुळे एवढं जाणवलं नाही मला, पण आता मुलं परत समर कॅम्पला जायला लागली आहेत, तर त्यामुळं मग दुपारी मी एकटीच असते। सो आज मला एकदम ते जाणवलं। आधी कसं की मी आणि आई सोबत लंच करायचो आणि बोलायला गप्पा मारायला कोणीतरी असायचं, सो असं छान वाटायचं। पण आज आता नाही आहे आई इथे, शिकागोला आहे, मस्त एन्जॉय करतेय। सारखे त्यांचे फोटो येत राहतात आईचे आणि सुश्रुतचे। सुश्रुत तिला कुठे कुठे फिरायला घेऊन जातोय, वेगवेगळे प्लेसेस दाखवतोय। शिकागोमध्ये तिची पहिलीच वेळ आहे, सो मस्त एन्जॉय करतात ते। माझ्याकडे काही फोटोज आहेत, तर ते मी इथे तुमच्याबरोबर शेअर करेन। खूप सुंदर असे फोटो आहेत दोघांचे, आणि जेव्हा मी हे फोटोज बघते ना मला इतकं प्राऊड फील होतं की सुश्रुतनी सगळं म्हणजे स्वतः केलेलं आहे असं म्हणू शकतो। कारण की ते शिकायला आला पहिले तर टेक्सासमध्ये राहायला, त्याच्यानंतर तो इंटर्न म्हणून जॉब केला त्यांनी, त्याच्यानंतर तो परमनंट जॉब शोधत होता, मग बरेच दिवस इथे राहिला सॅन डिएगोमध्ये। त्यावेळेस तो वेगळ्या स्टार्टअप बरोबर काम करत होता। मग त्याच्यानंतर इव्हेंच्युअली त्याला जॉब मिळाला शिकागोमध्ये, आणि मग शिकागोला गेला, तिथे काही दिवस रूममेट्स बरोबर राहायला। तो एक वेगळाच एक्सपिरियन्स, ऑफिसला जाणं, स्वतः डब्बा रोज बनवून घेऊन जाणं, खूप गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। आणि आता स्वतःचा वेगळा फ्लॅट घेतला आहे, आई तिथे गेलेली आहे आणि आईला सगळं तो शिकागो दाखवतो आहे। माझ्यासाठी तरी इट्स प्राऊड मोमेंट, आमच्या सगळ्यांसाठीच रादर। तर असे काही हे फोटोज होते, तुमच्याबरोबर शेअर केले। आय होप की तुम्हाला बघायला आवडलं असेल। मध्यंतरी मला कमेंट आली होती, आईला आणि सुश्रुतला सांग की तिकडचे व्हिडिओ बनवायला आणि आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला, पण त्या दोघांना सुद्धा एवढा काही व्हिडिओ बनवण्याचे वगैरे इंटरेस्ट असं ॲज सच नाहीये। आईला तिच्या रेसिपी शेअर करायला आवडतात, पण असं व्हिडिओ बनवणं, एडिट करणं या सगळ्या गोष्टी नाहीये त्यांना इंटरेस्ट, आणि सुश्रुतला तर वेळ पण नसतो। तर ते तर काही पॉसिबल नाहीये, पण ऑफकोर्स मी तुमच्याबरोबर फोटोज तरी शेअर करूच शकते। बॅक इन द किचन, आणि तुम्हाला माहीतच असेल की मी आणि चेतन म्हणजे वेट लॉस जर्नी आमची चालू होती ऍक्च्युली, म्हणजे वेट लॉस पण मी नाही म्हणणार, फिटनेस जर्नी मी म्हणेन। आणि इव्हेंच्युअली थोडा वेट लॉस पण झाला त्याच्यामध्ये, कारण की जे चॉईसेस होते, फूड चॉईसेस किंवा लाईफस्टाईल चॉईसेस, ते आम्ही तसे करत गेलो आणि त्याच्यामुळे रिझल्ट दिसत गेला। चेतन तरी खूपच जास्त त्यांच्यामध्ये फरक आहे, आणि आता पूर्णतः हेल्दी खाण्याचा आमचा प्रयत्न असतो। तर मध्यंतरी मला पावभाजी खायची इच्छा झाली, पण मी पाव खात नाहीये, सो मी म्हणलं काय करू शकतो। सो आय वॉज थिंकिंग की रागी ब्रेड बनवू शकतो। मी कधीही रागी ब्रेड बनवलेला नाहीये। कुठलाही टाईपचा ब्रेड बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये जे फ्लॉर असतं तर ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, कारण की आपण त्याच्यामध्ये यीस्ट वगैरे टाकतो आणि मग ते राईज व्हायला पाहिजे आणि तो ब्रेड तसा व्हायला पाहिजे फ्लफी। जर सॉगी ब्रेड झाला तर तो आपण खाऊ नाही शकणार। सो मी रागी ब्रेडची एक रेसिपी बघितली होती, तर मी म्हटलं की आज ट्राय करते मी रागी ब्रेड, आणि जर छान झालं
झाला तर मग उद्या पावभाजी करेन मी आणि मग रागी ब्रेड सोबत मला पावभाजी खाता येईल असं. सो बघूया, काहीतरी नवीन ट्राय करते. आय होप इट विल वर्क. लेट स्टार्ट. सिम्पलच आहे एकदम. क्विकली मी सगळ्या गोष्टी शेअर करेन तुमच्यासोबत. सगळं जे लागणारं सामान आहे ते मी घेतलेलं आहे इथे. आपल्याला अगदी 2-4 इंग्रेडियंट्सच लागणार आहेत. एक तर रागी फ्लावर लागणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर हे सिलियम हस्क आहे. तर याला ऍक्च्युली इसबगोल का असं पण म्हणतात इंडियामध्ये. आय डोंट नो, आय एम नॉट शुअर, पण हे तरी सिलियम हस्क आहे. आणि हे फायबर असतं. मी जे आणले ते 100% नॅचरल आणलेलं आहे आणि इट्स रिअली हेल्दी फॉर युअर गट सपोर्ट बेसिकली. आणि फायबर्स आहेत ह्याच्यामध्ये, सो खाल्लंच पाहिजे प्रत्येकाने. जर तेवढा फायबर इंटेक जर का तुमचा नसेल तर तुम्ही हे पण नुसतं पिऊ शकता पाण्यात घालून वगैरे. देर आर सर्टन वेज टू कन्झ्युम इट. सो त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही स्टडी करून बघू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इन्स्टंट ईस्ट. तर हे ड्राय ईस्ट आहे आणि साखर 2 चमचे आणि थोडंसं मीठ. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आय एम व्हेरी एक्सायटेड. जर का हा ब्रेड खूप छान टर्नआउट झाला तर मला खूप छान अशी एक डाएट फ्रेंडली रेसिपी मिळेल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू मेक इट. आय डोंट नो हाऊ इट इज गोना टर्न आउट, बट लेट्स सी. बेकिंग म्हणलं की सगळ्या गोष्टी आपल्याला मेजर करूनच घ्याव्या लागतात. ऍटलिस्ट मी तरी घेते, कारण की बेकिंग कुठेही फसू शकतं. सो नॉट टेकिंग एनी रिस्क. तर आपल्याला 1.5 कप फ्लावर घ्यायचं आहे, हे रागी फ्लावर. सगळ्यात आधी मी काय करणार आहे, ईस्ट छान फुलण्यासाठी त्याला बबल्स यायला पाहिजेत, म्हणजे ऍक्टिव्हेट करून घ्यायचं मला ईस्ट. सो मी ह्याच्यात 2 कप वॉर्म वॉटर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे ईस्ट जे आहे ते घालणार आहे. ईस्ट जे आहे ना ते आपल्याला 1.5 टीस्पून घालायचं आहे. सो पहिले ऍड करून घेते हे वॉर्म वॉटर. अगदी कडक पाणी घ्यायचं नाही, नाहीतर ईस्ट हे जे आहे ते मरून जातं सगळं. इझिली आपण बोट बुडवता यायला पाहिजे असं घ्यायचं. त्याच्याहून थोडंसं थंड असलं तरी चालेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 छोटे चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची. सध्या मी एवढी घालून घेते साखर. हे छान ढवळून घ्यायचं आपल्याला. लगेचच आपल्याला बबल्स थोडे थोडे दिसायला लागतात, पण हे जर असं रेस्ट करायला ठेवलं ना तर अजून फुलतं. साईडला आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया. तर जसं मी म्हणलं, रागीचं फ्लावर म्हणजे नाचणीचं पीठ आपल्याला 1.5 कप घ्यायचं आहे. ओके. तर सिलियम हस्क जे आहे ते असं दिसतं. ते आपल्याला 3 स्कूप करायचे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ ऍड करून घ्यायचं आहे. जस्ट सिंपल मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिटं झाली असतील आणि तुम्ही बघू शकता की ह्याला पूर्ण वरती सगळे बबल्स आलेले आहेत. आता मला असं दाखवता येत नाही, तर सांडेल सगळं, पण पूर्ण वरती हे बबल्स आलेले आहेत आणि इकडून लेवल सुद्धा तुम्ही बघू शकता राईज झालेली आहे. साखर घातली ना की ईस्ट पटकन ऍक्टिव्हेट होतं. सो तुमच्याकडे अजून वेळ असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हे ठेवू शकता, पण आता मला हे परत रेस्ट करायला ठेवायचं आहे. सो जास्त वेळ नाहीये म्हणून मी आता बनवते. तर आता हे जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे ईस्टचं पाणी आणि थोडंसं ऑइल अशा 2 वस्तू आपल्याला याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. थोडंसं तेल. सो आता हे असं पूर्ण रनी कन्सिस्टन्सी आहे, पण ह्याच्यामध्ये सिलियम हस्क आहे त्यामुळे ते पाणी नंतर सगळं शोषून घेतं आणि थोडासा अजून आपल्याला घट्ट डो मिळेल. हे आता सगळं मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी पाणी पाणी होतं. ऑलरेडी थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे हे पीठ. तर आता 2 तास आपल्याला हे मस्त झाकून ठेवायचं आहे आणि 2 तासांनी आपल्याला एक सॉफ्ट असा डो मिळेल. आता झाकून ठेवायचं. सो झाकून पण आपल्याला अगदी घट्ट असं नाही ठेवायचं, जस्ट एक नॅपकिन असं घालून ठेवायचं आहे जेणेकरून हवा खेळती राहायला पाहिजे. हे तरी झालेलं आहे. आता आपलं इतर जे सगळं साहित्य मी बाहेर काढलं आहे ते जागच्या जागी सगळं ठेवून घेते. किचन ज्या त्यावेळी आवरून ठेवलं ना की नंतर सोपं जातं खूप. परत सगळं एकदम पसारा पडत नाही आणि लोड येत नाही बेसिकली.
बाकी रागीचा फुलका वगैरे ते तर मी नेहमीच बनवते, पण त्याचं कसं आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला ते रागी फुलका बनवावा लागतो. पण ब्रेड कसं आहे, तुम्ही एकदा बनवून ठेवली रागी ब्रेड म्हणजे एक आठवडाभर चालेल ती ब्रेड. कशाबरोबरही खाऊ शकता, भाजी बरोबर खाऊ शकता, आमटी बरोबर खाऊ शकता, पिठल्यासोबत छान लागेल. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही रागी रोटी खाल्ल्यासारखंच आहे ते. तर म्हणून मला हे ट्राय करायचंच होतं, जेणेकरून मी असंच जास्त क्वांटिटीचा ब्रेड करून ठेवला ना की मग मला खूप सोपं जाणार, रोज रोज रागी रोटी बनवण्याची गरज नाही पडणार. तर मी ड्रेस चेंज केला कारण की मला नंतर जिमला जायचं आहे म्हणून. आणि आता बरोबर 2 तास झालेले आहेत आणि पीठ बघा केवढं फुगलेलं आहे ते. हे बघा पूर्ण फुगून वरपर्यंत आलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की ह्या टीनमध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचंय आणि परत 1 तास तसंच ठेवायचं आहे. टीनला खाली थोडंसं ऑइल लावून घ्यायचं म्हणजे ब्रेड खाली चिकटणार नाही बेक होताना. पण पीठ इतकं छान फुगलेलं आहे, लिटरली फुगून वर आलंय. तळात होतं पीठ तर पूर्ण वरपर्यंत आलेलं आहे. तर एकदा मी छान हाताने मळून घेते ते पीठ आणि मग त्यानंतर ते ट्रान्सफर करते. मी थोडी घाईत आहे सो पटापट करायचा प्रयत्न करते. अजून ऍक्च्युली 20 मिनिटं आहेत 2 तास व्हायला, पण ठीक आहे मला नंतर घाई आहे म्हणून मग मी आत्ताच बनवून घेते. तर हे बघा दाखवते तुम्हाला सुद्धा. आय होप दिसत असेल. हे बघा केवढे छान बबल झालेले आहेत पीठ. असं मळायचं नाही आपल्याला, फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. खूपच छान झालेलं आहे हे पीठ असं वाटतंय. तरी आता बेक झाल्यावरती ब्रेड कसा होतं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हा स्प्रे आहे माझ्याकडे, अवोकाडो ऑइल स्प्रे. असं हे पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणि बिलकुल काही या भांड्याला चिकटलं वगैरे नाहीये, एकदम छान झालंय. आणि हे परत झाकून ठेवायचंय आपल्याला. आता परत 1 तासांनी मी तुम्हाला दाखवते की परत फुगेल ते थोडंसं आणि मग त्याच्यावरती आपल्याला छान मिल्क लावायचं आहे आणि अजून काही पण तुम्ही सीड्स वगैरे ऍड करू शकता आणि मग बेक करायचं आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट बेकिंग. फक्त केस बांधायचे राहिलेले आहेत, तर आता पटकन केस बांधून घेते आणि जिमला पळते. जस्ट आता जिमला जाऊन आले आणि जास्त नाही, आज ॲक्च्युली 40 मिनिटच गेले होते. कार्डिओ केलं बस तेवढंच आणि मग आले घरी. पण तेच आहे म्हणजे न जाण्यापेक्षा जाऊन थोड्या वेळ तरी एक्सरसाइज करून आलेलं कधी पण चांगलं. तर माझा प्रयत्न तोच असतो की ॲटलिस्ट दिवसभरातनं 1 तास 40 मिनिटं असं काहीतरी ॲक्टिव्ह पाहिजे आपली बॉडी. सो नाहीतर आपण कम्प्युटर समोरच किती वेळ तरी बसलेलो असतो. म्हणजे मी माझं तरी रुटीन सांगते. इतर वेळी घरातली वगैरे कामं, संध्याकाळी मुलं आल्यावरती भरपूर काम असतं. पण अदर दॅन दॅट ते कसं आपण आपल्या पेसनी करत असतो, जसं म्हणजे हळूहळूच करत असतो घरातली सगळी कामं. आपण असं पळापळी करून हार्ट रेट वाढेल असं काही आपण काम करत नाही. सो दॅट इज नॉट एक्सरसाइज. एक्सरसाइज कसं व्हायला पाहिजे की हार्ट रेट बेसिकली वाढायला पाहिजे. तर येस करून आलेली आहे मी सक्सेसफुली. आणि आता ॲक्च्युली आल्या मी ड्रेस चेंज केला, जरा फ्रेश झाले. आणि पहिल्यांदा आता ओव्हन मी प्रीहीटला लावलेला आहे. आता इतक्यात थोड्या चेतन आणि मुलं पण येतीलच घरी. आणि ब्रेड मला आता ठेवायचा आहे ओव्हनमध्ये, पण ओव्हन अजून प्रीहीट नाही झालेला. ओके, जसं मी म्हणलं मुलं घरी आलेली आहेत आणि आपला ब्रेड पण खूप छान राईस झालेला आहे. त्याचबरोबर आपला ओव्हन सुद्धा प्रीहीट झालेला आहे. सियन 1 मिनिट थांब बघा. ओके, आपलं हे कुठे ब्रश कुठे गेला? हा, तर आता ह्याच्यावरती आपल्याला ना दूध लावून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे कसं वरचा भाग ना ओव्हन मध्ये ड्राय होत नाही. आणि कुठले पण तुमच्या आवडीचे सीड्स तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता. तर मी आज सेसमे सीड्स टाकणार आहे, पण पंपकिन सीड्स पण चांगले लागतात, त्यानंतर सनफ्लावर सीड्स पण चांगले लागतात. आजचा प्रयोग फसतोय का सक्सेसफुल होतोय ते आता बघायचं. असा दिसतो आता सध्या तरी आपला. 392 किंवा 395 फॅरनहाइटला ठेवायचंय ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, पण किती मिनिटं ठेवायचंय ते सांगायचं राहिलं. 30 मिनिट्स मी ठेवणार आहे आणि मग चेक करणार 30 मिनिट्सनी. जर झालं असेल तर वेल अँड गुड, नसेल झालं तर 5 मिनिटं एक्स्ट्रा ठेवते. असं आत्ता प्लॅनिंग आहे. चला, ब्रेड चाललेला आहे आतमध्ये, बघूया आता कसा होतोय ते. तर मुलांबरोबर आता इथे येऊन बसले, तर त्यांना आज समर कॅम्पमध्ये काय मिळालंय
ते मला त्यांनी दाखवलंय, पण तुम्हाला सगळ्यांना पण त्यांना दाखवायचंय. सो काय मिळालंय समर कॅम्प मध्ये आज? स्लाइम मिळाली आहे. हो, स्लाइम. समर कॅम्प मधून स्लाइम. And you must see these charms right here. They're actually for slime. बघू. Slime charms आहेत. अच्छा, त्याच्यात स्लाइम चार्म्स टाकलेत. आणि कुणी बनवलंय का काय? आपण बनवलं. तुम्ही दोघांनी बनवलंय? हो, आपलं. आपलं टीचरनी हेल्प केली का? नाही, मग टीचरनी फक्त चेक केलं रेडी आहे का. हा पण नाही, ह्याची रेसिपी तू कोणीतरी सांगितली असेल ना? हो, फक्त ते हा. सांगितलं, हेल्प नाही केलं. अच्छा, आणि इन्ग्रेडियंट्स पण लागले असतील. हो, डू यू वॉन्ट टू टेल अस व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स यू यूज्ड? फक्त ग्लू हा, आणि फूड कलर. कलर हा, आणि ऍक्टिवेटर. फक्त ऍक्टिवेटर काय असतं? मला नाही माहिती. मिळतं वाटतं ते ऑनलाईन रेडी. ऍक्टिवेटर, स्लाइम ऍक्टिवेटर. एक्झॅक्टली. आय थिंक मिळतं ते, मी कधीतरी बघितलंय ऑनलाईन. पाणी टाकायचा. पाणी टाकायचं होय? ऍक्टिवेटर म्हणजे पाणी होय? नाही. You have to get. Wow. You have to get. बापरे, Sticky. किती स्टिकी आहे ग ते. Not that sticky when you start playing with it. बघू, दाखव हातात. Hers is lighter and mine's is darker. Pretty sticky. चिकट आहे. Hers is darker and mine's is lighter. No, mine is lighter than yours is. हु इज एक्साइटेड टू ईट ब्रेड? Yeah. रागी ब्रेड आपला रेडी झालेला आहे आणि मी थोड्या बाहेर काढून ठेवला त्या टीन मधून आणि थंड केलेला आहे, कारण की गरम कट नाही करतायत, कारण की त्याचे स्लायसेस चांगले नाही होत. तर चला, आता दिसायला तरी असं झालंय, तुम्ही बघू शकता. सो प्रिटी अँड स्मेलिंग सो गुड. मला असं तर राहत नाहीये. सो लेट्स कट इट. भारी झालंय ना? खूप मस्त झालंय. हे बघा, केवढ्या जाळी पडली आहे. हो, परफेक्ट वाटतोय. स्लाइस. स्पॉन्जीनेस. ट्राय करून बघू. येस. जसा रागी फुलका वगैरे लागतो तसंच लागतं. बघू मला एक. केवढा असा हलका आहे, लुसलुशीत आहे ना एकदम. एवढा सॉफ्ट झालाय. कसं झालं? ऑफकोर्स, म्हणजे आपला जो नॉर्मल ब्रेड असतो त्याच्यासारखा तर नाही लागत, कारण की त्याच्यात मैदा आहे. बरोबर. हे रागी आहे. रागीची भाकरी तसंच लागतं. एक्झॅक्टली. रागी फुलका आपण करतो तसंच लागतंय. बेस्ट लागतंय. आणि ब्रेड खायचं हे समाधान. हो. आणि हेल्दी, खूप जास्त हेल्दी आहे. सो बेस्ट झालं, मला तरी आवडला आणि मी परत करूच शकते डेफिनेटली. Yeah, 100%. आज मला फिल्म करायचं होतं, तर त्यामुळे जरासा मला वेळ लागला. पण एरवी कसं मी फास्ट करणार एकदम, आणि काय ह्याला जास्त लागतच नाही. तुम्ही बघितलंच, काय म्हणजे मळत बसायचं आहे खूप जास्त वगैरे, असं काही नाही. आणि कट पण किती परफेक्ट हो, होतं. आणि जाळी वगैरे मस्त पडली, एकदम छान. अजून थंड झाल्यावर अजून छान कट केला जाईल. हो, पण एकदम बेस्ट झालेला आहे. असं वाटतं लांबून चॉकलेट ब्रेड आहे. हो. चॉकलेट ब्रेड आहे, बट इट्स रागी ब्रेड. सुपर हेल्दी, कॅल्शियम रिच, आयर्न रिच आणि सिलियम हस्क आहे, सो फायबर रिच. सो इट्स बेस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एगलेस आहे. आणि मग हे फुगलं कसं मग? ईस्ट टाकलंय. अच्छा. तर ते एक बेस्ट आहे. म्हणजे असं थोडे दिवस ठेवल्यानंतर अंड्याचा वास वगैरे असं येतो ना, हो, बरोबर. तो काही येणार नाही. दिस इज बेस्ट. प्युअरेस्ट इन्ग्रेडियंट. एकदम मस्त. आणि मी म्हणेन की आजचा जो प्रयोग होता तो माझा सक्सेसफुल झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.